हॅपी हार्मोन्स कसं वाढवायचे, तर एक आहे की तुमची झोप व्यवस्थित पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात डाऊन रेटेड आहे झोप. तुमची 7 ते 8 तास झोप झाली पाहिजे. म्हणजे काय होतं की मेलॅनिन नावाचं जे बॅलन्सिंग हार्मोन आहे ते तुमचं व्यवस्थित राहतं. हे सगळा स्ट्रेस ते बॅलन्स करतं. दुसरी गोष्ट आहे की तुमचं फ्रेंड सर्कल, म्हणजे आता तुमचे जे काही जवळचे आहेत, फॉर एक्झाम्पल तुमची फॅमिली, म्हणजे माहेरची असू दे सासरची असू दे, तुमचे क्लोज फ्रेंड सर्कल, तुमचे कलिग्स, या सगळ्यांबरोबर तुमचे चांगले संबंध पाहिजे. सुदृढ म्हणतो ना आपण नातेसंबंध पाहिजे. मी व्हर्च्युअल फ्रेंड बोलत नाही, इंस्टाग्राम आणि फेसबुक. ठीक आहे, हे काय होतं की इट इज नॅचरल स्ट्रेस बस्टर. जेव्हा तुम्ही तुमच्या क्लोज वन, नियर वन, लव्ड वन्स बरोबर राहतात तेव्हा इट ॲक्ट्स लाईक अ नॅचरल स्ट्रेस बस्टर. तिसरी गोष्ट की निसर्गाशी एकरूप व्हा. म्हणजे काय करा, मॉलला जाण्याच्या ऐवजी टेकडीवर जा. त्याचे 2 फायदे, एक तर तुमची एक्सरसाइज पण होते आणि विटॅमिन D3 पण मिळतं. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला PCOS मध्ये हेल्प करतात. या सगळ्याची सांगड घालणं गरजेचं आहे. फिमेलसाठी फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, सोशल हेल्थ, हे सगळे तुमच्या जीवनाचे समजा 4 पाय आहेत, तर हे सगळे तुम्ही मेंटेन करायला पाहिजे. आता तुम्ही ते कसं करायचं ते म्हणजे बघायचं. आता फॉर एक्झाम्पल, म्हणजे कदाचित विषय बाजूला जाईल, पण सांगते, व्हॉट एव्हर तुम्हाला जे काही सोशली देऊ शकतात तुम्ही ते द्या तुमच्या परीने. तुम्ही काय, तर माझ्या सासूबाई आहेत, आता त्यांनी श्रावणात म्हणजे असं ठरवलं की मी वाती करून देईल. त्यांनी म्हणजे त्यांना दिसत नाही पण चष्मा लावून त्यांनी 1,00,000 वाती केल्या. म्हणजे गिव्ह टू द सोसायटी. ह्या सगळ्या गोष्टीने काय होतं की तुमचं स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण कमी होतं. तुम्ही गुंतात, तुमच्या आवडत्या गोष्टी करा, जे काही म्हणजे मेडिटेशन करा, किंवा तुम्हाला पेंटिंग आवडतं, इट इज लाईक मेडिटेशन. काय जे तुम्हाला आवडतं ते करा की तुमचं स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण कमी होईल.